रामकृष्ण हरी. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संत चरित्र आणि संत चरित्राचा आजचा हा 15वा भाग. संत चरित्राचं कथन, पठन, वाचन आणि चिंतन आपण करतो आहोत. गेली 14 भाग आपण या विषयावरती चिंतन करत असताना मध्यंतरी 3-4 दिवस आपण नैमित्तिक प्रयोजने केली. त्यात गोकुळाष्टमी आली, गणेश जयंती आली, गणेश चतुर्थी आली. आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे, गौरी गणपतीचे दिवस आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेल्या प्रवचनानंतर थोडासा खंड पडला, कारण गौरी गणपतीची लगबग आणि इतरत्र कामाच्या थोड्या व्यस्ततेमुळे मला आपल्यासमोर येता आलं नाही. पण पुन्हा आपण आपली ही सेवा, संत चरित्र ही पुष्पमालिका, संत चरित्र ही प्रवचन मालिका, संत चरित्र ही कथन मालिका, संत चरित्र ही चिंतन मालिका आपण कंटिन्यू करणार आहोत. 14 भागामध्ये चिंतन करत असताना अनेक विध संतांच्या चरित्राचं आपण दर्शन मी तुमच्या समोर मांडलं. आज ज्या संतांचं आपल्याला गुणगान करायचं आहे, ज्यांच्या चरित्राचं वर्णन करायचं आहे, ते संत हिंदुस्थानामध्ये प्रसिद्ध असलेले, सुपरिचित असलेले संत आणि त्यातल्या त्यात महिला संत. 700-800 वर्षापूर्वी एका महिलेनं संतत्वपदाला प्राप्त व्हावं. अलीकडे आपण म्हणतो ना नारी शक्ती आणि महिलांना समान हक्क आणि महिलांची मुस्कट दाबली होते, महिलांचा आवाज दाबला जातो. पण ज्या संतांचं आज मी वर्णन करणार आहो ते संत, त्या संत हिंदुस्थानातील परखड विचारसरणीच्या आणि एक बंड करणाऱ्या अशा संत म्हटलं तरी चालतील. त्यांचं नाव आहे संत मीराबाई. महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक संत, महिला संत झाल्यात, आपल्याला माहिती आहे. आणि संत जनाबाईंचं चरित्र मी आपल्यासमोर ठेवलं सुद्धा होतं. पण हिंदुस्थानामध्ये जे संत आहेत, त्या संतांच्या मानदेवाळीमध्ये असलेल्या आमच्या मीराबाई, त्यांचं थोडक्यात का होईना पण चरित्र वर्णन केलं गेलं पाहिजे. त्याशिवाय संत चरित्र ही मालिका पूर्ण होणारच नाही, याची मला खात्री आहे. हो, तेवढंच कशाला, त्याही पेक्षा पुढे जाऊन सांगू का, मीराबाईचं वर्णन आमचे तुकोबाराय सुद्धा करतात. तुकोबाराय म्हणतात ना, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवार, दामाजीचा झाला पाडेवार, दामाजीचा झाला पाडेवार, उंचनीच्या काही नेने भगवंत, उंचनीच्या काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, तिष्ठे भाव भक्त देखोनिया, तिष्ठे भाव भक्त देखोनिया. तुकोबाराय म्हणतात, मीराबाईसाठी घेतो विष प्याला. मग महाराष्ट्रातल्या तुकोबारायांसारख्या, ज्यांना वारकरी संप्रदायात कळस म्हटल्या जाते, असे तुकोबाराय जेव्हा मीराबाईचं वर्णन आपल्या अभंगामध्ये करतात, त्यावेळेला मीराबाईंचा अधिकार काय असावा नाही. मीराबाई माहिती नाही, संत मीराबाई माहिती नाही असा माणूस नाही महाराज. प्रसिद्ध पद आपल्याला माहिती आहे ना, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. अशा मीराबाई, कुठल्या मीराबाई, का मीराबाई प्रसिद्ध आहे, कुणाच्या भक्त होत्या मीराबाई, कुठे जन्माला आल्या मीराबाई, थोडक्यात काय जीवनचरित्र आहे मीराबाईंचं, या सर्व गोष्टींचा विचार करायला गेलं तर आपल्या लक्षात येईल महाराज. राजस्थानमध्ये राजपूत कुटुंबामध्ये मीराबाईंचा जन्म आहे. लहान राज्य होती पूर्वी, नाही का, संस्थान होती, गड होते, किल्ले होते आणि त्या विभागाचे जहागीरदार राजे असे राहायचे. तसं राजपूत घराणं म्हणजे मोठं घराणं, कुलीन घराणं, आणि या राजस्थानच्या कुलीन अशा राजपूत घराण्यामध्ये
राजघराण्यामध्ये मीराबाईंचा जन्म आहे. मीराबाईंचे आजोबा कृष्ण भक्त, विष्णू भक्त, वैष्णव आणि आई वडील सुद्धा त्या ठिकाणी विष्णू भक्तच होते महाराज. वडिलांचं नाव रतनसिंह, पण लहानपणीच आपले आई वडील गेलेत आणि मग सांभाळ मात्र आजोबांनी केला, अशी कथा आहे. मुळातच घरामध्ये वैष्णव असल्यामुळे, विष्णू भक्ती असल्यामुळे, कृष्ण भक्ती असल्यामुळे लहानपणापासून संस्कार मीराबाईवरती कुठले झाले असणार? नक्कीच भगवत भक्तीचे संस्कार झाले. अनेक पद, अनेक ग्रंथाचं वाचन व्हायचं, कृष्ण भक्ती व्हायची, कृष्ण लीलेचं वर्णन व्हायचं आणि मीराबाईने ते ऐकायच्या महाराज. असं म्हणतात, एके दिवशी अशीच मीराबाईंच्या राजवाड्यासमोरून वरात चालली होती, वरात. आणि मग मीराबाईंनी विचारलं, हे काय आहे? पण हे लग्न आहे, हा विवाह आहे. कुणी कुणाशी विवाह करावा, कुणी कुणाशी विवाह केला, असं लहानग्या मीराबाईने आईला विचारलं. आणि आईने सहजपणे, आपण लहान मुलाला सहज उत्तर देत असतो महाराज, नाही का? जास्त विचार करत नसतो. आईने उत्तर दिलं, हो लग्न आहे. मीराबाईने विचारलं, माझं लग्न कोणाशी होणार, माझा विवाह कोणाशी होणार? असं विचारल्यानंतर सहज तिने आई बोलून गेली, तुझा विवाह यांच्याशी होणार. यांच्याशी म्हणजे कोणाशी? कृष्णाची मूर्ती समोर होती देवघरामध्ये, तिकडे बोट दाखवलं आणि सांगितलं, तुझा विवाह कृष्णाशी होणार. सहजगत्या बोलून गेली. मीराबाईंच्या हृदयामध्ये तेच ठसलं, तेच वसलं आणि मग मीराबाईंनी मनोमन फक्त कृष्णाशीच मी विवाह करणार असं ठरवलं. खरं सांगू का, पूर्वजन्मीचे सुद्धा काही संस्कार या ठिकाणी असावेत. असं म्हणतात, राधिकेची मैत्रीण गोपिका ज्यावेळेला गोकुळामध्ये भगवान लीला करायचे, राधिकेसोबत थट्टा करायचे, खेळायचे, गोपिकांसोबत खेळायचे, रासलीला करायचे, त्यावेळेला राधिकाची मैत्रीण असलेली गोपिका ची सुद्धा भगवान श्रीकृष्णावरती तेवढीच प्रेम करायची. तीच गोपिका या जन्मामध्ये राजपूत घराण्यामध्ये मीराबाई म्हणून जन्माला आली. मग पूर्वसंस्कारानं मुळातच कृष्णाशी रत असलेली ही मीराबाई लहानपणापासून कृष्ण भक्तीत रंगणार. यात नवल तरी काय? पुढे मीराबाईंचं आपलं भक्तिप्रेमामध्ये रंगून जाणं, देवाच्या भजनामध्ये रंगणं चालूच होतं. काही काळ गेला, आजोबांनी मीराबाईंचं लग्न ठरवलं. आणि लग्नही काय असं तसं का महाराज? लग्न ठरवलं ते चित्तोडगडचा जहागीरदार एका राजपुत्राशी, म्हणजे भोजराज नाव असलेल्या एका व्यक्तीशी मीराबाईचं लग्न ठरलं. थाटामाटात लग्न झालं. मीराबाईंची त्या ठिकाणी मीराबाईंना सासरी मीराबाई गेल्या. पण जन्मताच मीराबाई नुसतं भगवत भक्तीमध्ये, कृष्ण भक्तीमध्ये रंगलेल्या असल्यामुळे संसाराचा विठ्ठल अशी स्थिती महाराज. किंवा भगवंताला एकच मागणी, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी नुरो. देवा, या प्रपंचातून मला बाजूला कर. माझं लग्न जरी झालं तरी माझं लग्न तर कृष्णासोबत झालंय. कृष्णच माझं सर्वस्व आहे. या जगतामध्ये फक्त आणि फक्त एकच पुरुष आहे, बाकी सर्व त्या ठिकाणी स्त्री आहेत. आपण शास्त्राचा जर विचार केला तर शास्त्र सुद्धा आपल्याला तेच सांगतं, पुरुष ब्रह्मांडामध्ये पुरुष एकच आहे आणि तो भगवान परमात्मा. मीराबाई म्हणतात, कृष्णा तूच एकटा पुरुष आहे, त्यामुळे तुझ्याशीच माझं लग्न झालं. संसारामध्ये मन रमेना. चित्तोडगडच्या भोजराजाशी लग्न झालं. इकडे लहानपणीच आई वडील वारलेले आणि काही दिवसातच युद्धामध्ये, कारण हे सर्व राजपूत महाराज आणि हे कोणाचे सरदार, कोणाचे सेनापती असं. आणि मग युद्धामध्ये भोजराज सुद्धा
अल्प वयात वारल्या गेले, तेही वैधव्य आलं. आणि वैधव्य आल्यानंतर मीराबाईवर मोठं संकट कोसळलं. मीराबाईची भक्ती चालूच होती आणि आता मात्र मीराबाईला या प्रतिकूल परिस्थितीमुळे आणखी भगवंताच्या भक्तीकडे, जसं तुकोबारांचं झालं ना, हो बरे झाले देवा निघाले दिवाळे, किंवा स्त्री कन्या करता मेली. तुकोबारांच्या जीवनात आपल्याला माहिती आहे, जेवढी प्रतिकूल परिस्थिती आली तेवढे तुकोबारा देवाकडे आकृष्ट झाले. मीराबाईंचं सुद्धा तसंच झालं. आई वडील वारले, इकडे नवरा वारला, अल्पवयात वैधव्य आलं आणि मग आता मात्र मीराबाई यावर मात करून, दुःखावरती मात करून सुखरूप अशा सुखी परमात्म्याला शरण गेली. शरण अगोदरच गेली होती, पण आता मात्र तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, एका देवा वाचून काय बोलणे ते नाही, एका देवाविन काही, अशी मीराबाईची स्थिती झाली. मीराबाई भक्तिप्रेमामध्ये रंगून गेल्या. घरामध्ये, सुसंस्कारित घरामध्ये देवाचं भजन करणारी मीराबाई आता घराच्या बाहेर सुद्धा निघाली. मंदिरात जायची, तासंतास भजन करायची. मीराबाई आपली देह भान विसरली, विदेह अवस्थेला प्राप्त झाली. रस्त्याला सुद्धा भजन करायला लागली. पायामधले पैजण गुणगुण गुणगुण वाजायचे. पग गुंगरू मांद मीरा नाचिरे जे म्हणतात ना, ते त्यातच द्योतक आहे महाराज. तिला कोण बाजूला आहे, आप पर भाव राहिला नाही. तुकोबारांचे शब्द सांगू का? गाये नाचे मुडे आपुलिया शंदे, मनाच्या आनंदे आवडीने. गाये नाचे उडे. पण महाराज, राजघराण्यातली, मोठ्या घराण्यातली, श्रीमंत घराण्यातली अशी स्त्री रस्त्यावर नाचते म्हटल्यानंतर चांगलं दिसते का? नवरा वारला, सावत्र दीर होता, सावत्र दीराला हे पटेन असं झालं. आपली इज्जत हिला समजते की नाही, ही रस्त्यावर जाऊन नाचते. त्रास द्यायला लागला महाराज, खूप त्रास द्यायला लागला. एवढा त्रास द्यायला लागला, एवढा द्वेष करायला लागला आणि सांगायला लागला, मीराबाई भाभी जी आप ऐसा मत करो, आपको जो भी करना है घर में करो. पण मीरा मात्र विधेय स्थितीला होती. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी, वृत्तीवर नसलेली मीराबाई महाराज रस्त्यानं नाचायला लागली, मंदिरात नाचायला लागली. भगवत प्रेमाशिवाय, कृष्ण भक्तीशिवाय तिच्या मनात काहीच यायचं नाही. मग धडा शिकवायचा म्हणून सावत्र दिराने मीराबाईला त्या ठिकाणी पेढे पाठवले, विष कालवून पेढे पाठवले. म्हणतात विषाचे पेढे सुद्धा तिच्यासाठी चांगले पेढे बनले. मीराबाईच्या शयनगृहामध्ये, मीराबाईच्या पलंगावरती खेळ टोचण्यात आले. ते खेळ सुद्धा, त्या खेळाचे सुद्धा फुलं बनले. मीराबाईला एका डब्यामध्ये लाडू समजून साप पाठवण्यात आले. त्या सापाचे सुद्धा त्या ठिकाणी फुलाचे हार बनले. अशा अनेक कथा आहेत महाराज. पण सर्वात प्रसिद्ध कथा अशी आहे की मीराबाईच्या अशा वागण्याला कंटाळून मीराबाईकडे राजाने महाराज त्या ठिकाणी विषाचा पेला भरून पाठवला. दुधामध्ये विष टाकलं आणि मीराबाईला सांगितलं, मीरा दूध पी. महाराज तुकोबारा तेच वर्णन करतात. विष का पेला राजाजीने भेज. तुकोबारांनी आपल्या अभंगामध्ये वर्णन काय केलं? मीराबाईसाठी घेतो विषपाला. इथे देवाचं वर्णन आलं, पण मी अगोदर मीराबाईचं सांगतो. विष का प्याला राजाजीने भेज, पिवत पिवत मीरासी रे. मीराबाईंनी विषाचा पेला गट 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 दूध पिल्यासारखी पिली. महाराज, मीराबाईंची जी कृष्णाची मूर्ती होती ना, त्या कृष्णाच्या मूर्तीचं अंग निळं हिरवं झालं. कारण मीराबाईला दूध मिळालं आणि भगवान श्रीकृष्णाने विष पिऊन घेतलं. जसं भगवान शंकराने हर विष पिलं आणि कंठ निळा झाला, तसा माझ्या भगवान श्रीकृष्णाचाही कंठ आणि अंग निळ झालं. महाराज, लोकांनी प्रकार बघितला आणि प्रकार बघून लोक थक्क झाले.
तुकोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर भक्ताच्या संकटासाठी, भक्तावर जेव्हा संकट येते, मीराबाईवर संकट आलं, मीराबाईला विष देऊन मारण्याचा प्रकार झाला. देवानी काय केलं महाराज? मीराबाईला बाजूला केलं आणि विष आपण पिला. तुकोबारांचं कडवं सांगतोय, आम्हागाली पाठीकडे, आम्हागाली पाठीकडे, आपण कळी काळासी भिडे, आपण कळी काळासी भिडे, मोहित आवेगाली पाण. आम्हा गाली पाठीकडे म्हणजे आम्हाला भक्तांना पाठीशी घालतो आणि स्वतः पुढे जातो आणि कडी काळावरती मात करतो. मीराबाईचं विष भगवान पिला. लोकांनी सांगितले ही मूर्ती अशी कशी झाली? मीराबाई आपण धन्य आहात, पण एक काम करा, ही मूर्ती पूर्ण हिरवी निळी झाली, पूर्वी होती तशी मूर्ती करा. मीराबाईने देवाला प्रार्थना केली, देवा अरे माझ्यासाठी तू कशाला असा करतो रे? माझा देह नश्वर आहे आणि तू शाश्वत आहे, तेव्हा असं करू नको. देवाने विनंती मान्य केली. देवाचा निळा रंग हिरवा रंग निघून गेला महाराज. मीराबाईच्या अशा अनेक कथा आहेत, परिचित सुपरिचित कथा हिंदी वाङ्मयामध्ये आपल्याला दिसतात. अनेक पद मीराबाईंचे आहे. विरहपर आहेत, भक्तीपर आहे, लीलेपर आहे, प्रेमपर आहे. एके ठिकाणी मीराबाई असं म्हणतात, देवाच्या भेटीसाठी मीराबाई आतून आर्त भेटीची इच्छा करतात. आणि एके ठिकाणी असं म्हणतात, कोई कही यो रे प्रभु आवन को, कोई कही यो रे प्रभु आवन को, आवन की मत भावन की, आवन की मत भावन की, कोई कही रे प्रभु आवन की. हे मीराबाईचं पद वाचल्यानंतर मला असं म्हणजे मला माऊली ज्ञानोबारायांचा तो अभंग आठवतो. माऊली ज्ञानोबारा म्हणतात ना, पहिलं तो गे काहू कोकत आहे, नाही का, उडरे उडरे काहू तुझे प्रेमाने मडविल पाहू, नाही का. भगवंताच्या भेटीसाठी व्याकुळ झालेले संत असंच वर्णन करतात. मीराबाईंचं सुद्धा तसंच आहे. मीराबाई त्या पदामध्ये असं म्हणतात, आपना वे पत्याण भेजे बातल चावन की, कोई कही ये रे प्रभु आवन की, आवन की प्रभु आवन की मन भावन की, बिन दर्शनु व्याकुल भई सजनी. व्याकुळता व्यक्त होते, विरह व्यक्त होतो. बिन दर्शन व्याकुल भई सजनी, जैसी बिजलिया श्रावण की, कोई कही यो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की, क्या करू शक्ति जाओ मोरी सजनी, क्या करू शक्ति गाओ मोरी सजनी, पाक ओवे तव उड जावन की. पंख असले तर मी उडून जाईल. पाक पाक ओवे तो उड जावन की, कोई कही रे प्रभु आवन की मन भावन की. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, इच्छा लगी हरि बतलावन की, कोई कही रे प्रभु आवन की मन भावन की. मीराबाईचे अनेक पद आहेत. आपल्या भजनी मालिकेमध्ये सुद्धा मीराबाईंचे काही पद आपण आपल्याकडे आपल्या सांप्रदायिक मालिकेमध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसतात. मीराबाईंच्या पदामधून उत्तुंग असा विचार, भक्तिप्रेमाचा विचार त्या ठिकाणी मांडल्याचा आपल्याला माहिती आहे. अशा संत मीराबाई नंतर वृंदावनाला गेल्या, द्वारकेला गेल्या, बरेच ठिकाणी मीराबाई अशा राजस्थानामधून. कारण मीराबाईंच्या पदामध्ये जसा राजस्थानी बाज आहे तसा गुजराती बाज सुद्धा आपल्याला दिसतो. हिंदी भाषिक असल्यामुळे हिंदी भाषिक मधला युपीतला ब्रजचा सुद्धा भाष दिसतो. याचाच अर्थ मीराबाई वृंदावनलाही गेल्या, मीराबाई द्वारकेला गेल्या. आणि पुढे जाऊन असं सांगितलं जातं, मीराबाईंनी द्वारकाधीश द्वारकेला जाऊन द्वारकाधीशाच्या चरणी आपलं जीवन अर्पण केलं, म्हणजे चरणी विलीन झाल्या. अशी ही मीराबाईंची कथा आहे.
संत मीराबाई या हिंदी भाषिक प्रांतातल्या राजस्थानमधल्या, पण आम्ही महाराष्ट्रीयन लोक सुद्धा मीराबाईंचं भजन करतो. आमचे संत सुद्धा मीराबाईचं वर्णन करतात. आम्ही ज्यांना संत म्हणून मानतो असे तुकोबाराय जेव्हा मीराबाईचं वर्णन आपल्या अभंगामध्ये करतात, तेव्हा नक्कीच मीराबाईचा महिमा, मीराबाईचं सामर्थ्य, मीराबाईचं महात्म्य, मीराबाईचं कर्तृत्व, मीराबाईचा अधिकार आमच्या लक्षात येतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, तुकोबारायांनी उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या अभंगामध्ये वर्णन करत असताना मीराबाईंचं पद घात, मीराबाईंचा उल्लेख केला. म्हणून मी आज मीराबाईंचं चरित्र सांगितलं. पुन्हा एकदा तुकोबारायांचं तेच प्रमाण सांगतो आणि थांबतो. तुकोबाराय म्हणतात, मीराबाईसाठी घेतो विष प्याला. घेतो विष प्याला. कोण घेतो? भगवान श्रीकृष्ण स्वतः, भगवान पंढरीनाथ स्वतः विष पितो आणि मीराबाईचं संकट दूर करतो. यात तो जात बघत नाही, धर्म बघत नाही, वेश बघत नाही, लिंग बघत नाही, प्रांत बघत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडेवारी, उंचानीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुनिया. अशी ही संत मीराबाईंची अल्प का होईना पण ही कथा आपल्या समोर मांडली. मीराबाईंचं आपल्याला या माध्यमातून दर्शन घेता आलं. अशा संत मीराबाईंच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. पुढच्या भागात पुन्हा भेटणार आहोत, पुन्हा संत चरित्रावर चिंतन करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी. एकदा ठरल्याप्रमाणे आपल्या संतांचं भजन केलंच पाहिजे, ते करूयात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिक वरदर ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तार जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.